फक्त 12 असे नवीन वोकॅब मी तुम्हाला देणार आहे. जर ते तुम्ही नीट समजले आणि तुमच्या डेली लाईफमध्ये बोलताना यूज केलं तर तुमची लँग्वेज, तुमची इंग्लिश लँग्वेज खूप फ्लॉलेस वाटेल, खूप चांगली वाटेल, खूप जबरदस्त वाटेल आणि बोलताना एक नवीन फील येईल ऐकणाऱ्याला पण तुम्हाला बोलताना पण. समजलं ना? त्याच्यामुळे प्रत्येक वर्डवर मला कमेंट बॉक्समध्ये 2-2 सेंटेन्स द्या आणि मग तुमची इंग्लिश प्रॅक्टिस सुद्धा होईल. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स ऑनलाईन इंग्लिश शिकायचं असेल ना तर आमच्या क्लासमध्ये जॉईन व्हा. मी लाईव्ह क्लासेस घेत असतो तुमचे. आपण कन्व्हर्सेशन करणार आहोत, ग्रीन स्क्रीन प्रॅक्टिस, नवीन नवीन मेथड, पूर्ण कंप्लीट बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर असणार आहे. बुक्स तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देऊ आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर लाईफ टाईम पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट बुक करून घ्या आणि लवकर बुक करून घ्या, कारण आमचे सीट थोडं लवकर फुल होतात ना. मग तुम्हाला सीट नाही मिळाली तर मग तुम्ही आम्हाला बोलता सर असं का करता. आय एम सॉरी फॉर दॅट. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. सगळ्यात पहिला वर्ड आहे तुमचा ग्रीडी, GREEDY. ग्रीडी म्हणजे काय? ग्रीडी म्हणजे लालची माणूस यार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक लालची माणूस असतो यार. माझा मित्र खूप जास्त लालची यार. माय फ्रेंड इज व्हेरी ग्रीडी. लालचीपणा चांगली गोष्ट नाही आहे. बीइंग ग्रीडी इज नॉट अ गुड थिंग. नेक्स्ट वर्ड आहे स्टबर्न, STBORN. स्टबर्न म्हणजे काय तर खूप जिद्दी माणूस. प्रत्येकाच्या लाईफमध्ये जिद्दी माणूस असतो यार. माझं पोरग खूप जिद्दी यार. माय सन इज व्हेरी स्टबर्न पर्सन. जिद्दी असणं चांगली गोष्ट नाही आहे. बीइंग स्टबर्न इज नॉट अ गुड थिंग. मला कमेंटमध्ये 2 सेंटेन्स द्या या स्टबर्न वर्ड पासून. नेक्स्ट वर्ड आहे तुमचा ब्लंट, BLUNT. ब्लंट म्हणजे काय? काहीही विचार न करता सरळ स्पष्ट तोंडावर बोलणारा. भाई ब्लंट राहणं कधी चांगलं गोष्ट असतं ना. तुमच्या लाईफमध्ये खूप नमुने येतील ना, तुम्हाला त्याला टॅकल करायचं असेल तर स्पष्ट तोंडावर बोला, ब्लंट राहा. बीइंग ब्लंट इज अ व्हेरी गुड थिंग. or being blunt will keep the unnecessary people away from you. Obviously यार, ब्लंट राहाल ना तर जे फालतू लोक आहेत ते तुमच्यापासून दूर राहतील. नेक्स्ट वर्ड आहे चालाक माणूस, ज्याला आपण चालाकला आपण कनिंग म्हणतो, CUNNING. यार कनिंग म्हणजे काय? चालाक. लोंबडी असते ना, लोंबडीला काय म्हणतात यार मराठीमध्ये? आय डोंट नो, सॉरी. लोंबडी असते ना, त्या लोंबडी सारखाच एखादा चालाक. उदाहरण शकुनी मामा महाभारतामधला किती चालाक होता ना, त्या पर्सनॅलिटीला आपण कनिंग म्हणतो. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे कनिंग लोक असतात भाई. माझी आत्या खूप जास्त चालाक आहे यार. माय पॅटर्नल आंट इज व्हेरी कनिंग. और चालाक लोकांना कधी सक्सेस भेटत नसते यार. सो कनिंग पीपल विल नेव्हर गेट द सक्सेस. तुमचा नेक्स्ट वर्ड आहे गलिबल, GULLIBLE. गलिबल म्हणजे काय? गलिबल म्हणजे भोळा माणूस यार. खूप असतात ना लोक ज्यांना या जगामधल्या संसारामधलं जास्त काही कळत नाही, ठीक आहे ना. ते खूप भोळे असतात यार. सो दे आर गलिबल पर्सन, दे आर गलिबल पर्सनॅलिटी. गलिबल म्हणजे काय? गलिबल म्हणजे भोळा, ठीक आहे ना यार. माझी आई खूप अशी भोळी आहे यार. मग कसं म्हणणार? माय मदर इज व्हेरी गलिबल पर्सन यार. बीइंग गलिबल विल नॉट गिव्ह यू अ प्रॉपर अटेन्शन फ्रॉम द वर्ल्ड. की यार जर तुम्ही भोळे असाल ना तर लोक तुम्हाला जास्त भाव देणार नाही. सो तुम्ही काय करा? डोंट बी गलिबल राहू नका. 2 सेंटेन्स मला कमेंट बॉक्समध्ये द्या. त्याच्यानंतर वर्ड आहे अनफेथफुल. वर्ड आहे अनफेथफुल, UNFAITH, फेथ FUL. अनफेथफुल म्हणजे काय? की विश्वासघाती. म्हणजे कसं असतं ना भाई, माझी गर्लफ्रेंड ना यार खूप विश्वासघाती निघाली यार. माय गर्लफ्रेंड वॉज अनफेथफुल पर्सन. ती खूप विश्वासघाती निघाली. और विश्वासघाती लोकांवर कोणी ट्रस्ट ठेवत नाही. नोबडी कीप्स ट्रस्ट ऑन अनफेथफुल पर्सन. की जे विश्वासघाती लोक असतात त्यांच्यावर कोणी ट्रस्ट ठेवत नाही. त्याच्यामुळे बी फेथफुल, विश्वासू बना. आता फेथफुलला काय म्हणतात? फेथफुलला विश्वासू. अन काढून टाका, फेथफुल म्हणजे विश्वासू आणि अनफेथफुल म्हणजे विश्वासघाती माणूस. तुमच्या लाईफमध्ये खूप असे लोक असतात ना यार, जे खूप उदार मनाचे असतात यार. तुम्ही त्यांना काही मागा, काय पाहिजे? हा भाई घे, हे घे. इतके शांततेने, इतके चांगले असतात. तुम्ही त्यांना काही मदत मागा ते करतात. अशा लोकांना, अशा पर्सनॅलिटीच्या लोकांना काय म्हणतात? तर जेनरस म्हणतात. GENEROUS. जेनरस पर्सन म्हणजे खूप उदार व्यक्तीचा माणूस. आमच्या बाजूचा जो दुकानदार आहे ना तो खूप उदार आहे यार. द शॉपकीपर नियर बाय आवर हाऊस इज व्हेरी जेनरस पर्सन. और उदार राहिल्यामुळे ना काय होतं? तुमच्या लाईफमध्ये खूप ऍडव्हान्टेजेस येतात. बीइंग जेनरस पर्सन विल गिव्ह यू सो मेनी ऍडव्हान्टेजेस इन युअर लाईफ यार. नेक्स्ट वर्ड आहे अहंकार. काही माणसं खूप जास्त अहंकारी असतात भाई. तुम्ही त्यांना काही म्हणा ना, ते एकदा इज्जत देत नाही. जा
असे अहंकारी लोक असतात ना, याला इंग्लिशमध्ये ॲरोगन्स म्हणतात. ARROGENCE. ॲरोगन्स म्हणजे काय? तर ॲरोगन्स म्हणजे खूप जास्त घमंडी असणं. प्लीज, जे लोक ॲरोगन्स असतात, ज्यांच्यामध्ये खूप जास्त ॲरोगन्स असतो ना, ते लोक कधी सक्सेसफुल होत नाही. बाई, द पर्सन हू हॅज ॲरोगन्स इन देअर लाईफ दे विल नेव्हर गेट सक्सेस. ट्रस्ट मी, ते कधी सक्सेस होत नाही. समजलं ना? आय होप तुम्हाला हे सगळी व्होकॅब्युलरी समजली असेल. प्रत्येक व्होकॅब्युलरीहून मला 2-2 शब्द कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला वाटेल काय शिकायचं तुम्हाला इन फ्युचर, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. आणि जर का ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे 2 महिन्यामध्ये, तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.